दुसरीकडे मुंबईच्या धारावीमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती अशी निर्माण झाली आहे। मशिदीचा एका अवैध भाग तोडण्यावरून हा तणाव निर्माण झाला। धारावीमध्ये सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसीच्या पथकाला स्थानिकांनी रोखलं। त्यावेळी बीएमसी पथकाच्या वाहनांची स्थानिकांनी तोडफोड केली। शेकडोंचा जमाव रस्त्यावरती उतरला होता, त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली। त्यामुळे धारावीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला। 25 वर्ष जुनी मशीद न पाडण्यासाठी धारावीकर रस्त्यावर उतरले होते। त्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावी पोलीस स्थानकात येऊन पोलिसांना निवेदन दिलं। पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या जमावाची वर्षा गायकवाड यांनी समजूत काढून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आजची तोडक कारवाई स्थगित करण्यात आली आणि या स्थगितीनंतर पालिकेची वाहनं माघारी गेली। ही जी कारवाई चालली आहे चुकीच्या पद्धतीने चालू आहे। कारण की धारावी पुनर्वसन प्रकल्प चालू आहे। बीएमसी मध्ये इतर कोणत्याही तक्रारी गेल्या ते फॉरवर्ड करतात डीआरपी कडे। आता बीएमसीचा कोणत्याही प्रकारे धारावीमध्ये हस्तक्षेप राहिलेला नाहीये असं त्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट दिलेलं कोर्टामध्ये। आमचा काही संबंध आहे। आता धारावी पुनर्वसन प्रकल्प लागलेला आहे, आता ते करतील कारवाई, आम्ही करणार नाही। ही चुकीच्या पद्धतीने कारवाई चालू ही थांबली पाहिजे कोणत्याही। धार्मिक स्थळांनाच नोटीस का, किंवा आज बीएमसीनी मस्जिदला जी नोटीस दिलेली आहे त्याला ही मागणी आहे की ही पूर्ण जमीन जर डीआरपीची म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची अथॉरिटी आहे तर धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टनी त्याला नोटीस दिली पाहिजे, किंवा ते एलिजिबल स्ट्रक्चर आहे की इनएलिजिबल स्ट्रक्चर आहे ते ठरवलं पाहिजे। याच्यामध्ये बीएमसीने नोटीस देऊन आज इकडे अधिकारी येऊन ते तोडण्यासाठी ते जात आहेत तेच मुळात पात्र नाहीये। तर त्याच्यामुळे ते मस्जिद पात्र आहे की अपात्र आहे त्यापेक्षा ज्या पद्धतीने हे कारवाई करतायत, धारावीमध्ये अनेक वस्त्या आहेत त्यांना सुद्धा बीएमसी नोटीस देते। आणि आता सध्याची धारावीतली स्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, काय आतापर्यंतचे अपडेट? धारावी पोलीस स्टेशनच्या आता बाहेर आहे मी। धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर 90 फीट रोडवरती जी परिस्थिती अति गंभीर आणि तणावपूर्ण बनलेली होती ती आता काहीशी निवळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे जे अधिकारी होते त्यांच्यासोबत आणि स्थानिक नेते जे मागणी करत होते की या अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती थांबवण्यात यावी, त्यानुसार या कारवाईला आता स्थगिती दिलेली आहे। स्थगिती दिल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील ज्या गाड्या आहेत त्या इथून निघून गेलेल्या आहेत। महापालिकेचे कर्मचारी देखील इथे अतिक्रमण विभागाचे जे होते ते देखील निघून गेले। त्यानंतर इथली परिस्थिती जी आहे ती निवळायला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे। आपण इथे पाहू शकतो हा 90 फीट रोड आहे। हाच 90 फीट रोड जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केला होता। इथे मोठ्या प्रमाणात तणाव होता, तो आता काहीसा वाहतुकीसाठी खुला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। याच 90 फीट रोडवरती 100 मीटर अंतरावरती म्हणजे धारावी पोलीस स्टेशनपासून पुढील काही 100 मीटर अंतरावरती मस्जिद होती आणि तो मस्जिदचा काही भाग जो आहे तो अनधिकृत ठरवण्यात आला होता आणि तो अनधिकृत ठरवण्यात आलेला भाग त्याला नोटीस आज मुंबई महापालिकेच्या अनधिकृत विभागाने दिली होती। सकाळी 9 वाजता ही नोटीस बजावली। तेव्हापासूनच इथे तणाव जो आहे तो निर्माण झाला होता। स्थानिक जे मुस्लिम रहिवासी आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले, त्यांनी रास्ता रोको केलं, जोरदार घोषणाबाजी केली, गोंधळाचं मोठ्या प्रमाणात वातावरण होतं। खूप तणावाचं वातावरण असल्यामुळे मुंबई पोलिसांनी देखील अतिरिक्त कुमक ज्या आहेत पोलिसांच्या त्या इथे मागवल्या आणि परिस्थिती जी आहे ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। तब्बल 2.5 ते 3 तास ही परिस्थिती जी आहे ती जैसे ती होती, तणावपूर्ण असं वातावरण होतं। त्यानंतर आता अखेरीस मुंबई महापालिकेने ही कारवाईला जी आहे अतिक्रमण विभागाची तिला स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती दिल्यानंतर इथल्या गाड्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांचा संताप जो आहे तो काहीसा शांत झालेला आहे। त्यानंतर परिस्थिती जी आहे ती आता निवळास सुरुवात झालेली आहे। पोलीस देखील रस्त्यावरती अजून आहेत आणि वाहतूक जी आहे ती पूर्ववत करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। वाहतुकीला सुरुवात झालेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम जो आहे तो झालेला आहे। स्थानिक नेते असतील त्यांची देखील ते समजूत काढलेली आहे। त्यांनी देखील विनंती केली स्थानिक लोकांना की तात्काळ सर्वांनी आपापल्या घरी जावं, मात्र काहीसे आक्रमक झालेले जे स्थानिक रहिवासी होते ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, मात्र पोलिसांना शिकस्त करावी लागली। तब्बल 1 तासानंतर आता वाहतूक जी आहे ती आता पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे।